हाय, हॅलो. नवीन असाल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. यापूर्वीचे भाग सर्व प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 152 मराठी कथा. चैतन्य आणि त्याचे आई-बाबा निमंत्रण देऊन घरी पोचले होते आणि त्याच्या मागोमागच दुसऱ्या दिवशी आबासाहेब, आईसाहेब, शिवम, प्रिया, आकांक्षा आणि कुणाल त्याचे मम्मी-पप्पा अहिल्यानगरच्या अस्मीच्या सासरी आले. कुणाल पहिल्यांदाच आकांक्षाच्या बहिणीच्या सासरी येत होता. त्यामुळे त्याचा तोरा पुण्याचा सुटाबुटातला होता. मामा, मामी, आकाश पण होते. तसंही चैतन्य सोबत कुणालचं खूप जमायचं. अतुल, जान्हवी, वंश, डॉक्टर रोहित, डॉक्टर पल्लवी, सचिन तसेच गावातील खूप जवळचे आदल्या दिवशी त्याच्या घरी पोहोचले होते. का तर चैतन्याचा नेमकं डोहाळ जेवणाच्या दिवशी सुट्टी मिळाली होती म्हणून आधीच्या तयारीसाठी हे सगळे पोहोचले होते. शेवटी बहिणीचं घर होतं ना. चैतन्याच्या बाबांनी दारातूनच कुणालला बघितलं आणि हातानेच हात जोडून ते कडक आवाजात म्हणले, "या या पुण्याचे पाहुणे." "काय कुणालराव?" "ऐकून हाय आम्ही. अहिल्यानगरमध्ये लय मैदान मारलं म्हणे. पण हे अहिल्यानगर हाय. इथली माती आणि इथली माणसं दोन्ही जरा जास्त कडकच आहे बरं का." आणि आता सगळ्यांनी डोहाळे जेवणाचं सगळं काम उचलून धरलं होतं. म्हणूनच अस्मीच्या डोहाळे जेवणाची तयारी खूप छान झाली होती. आणि आता गाव म्हटलं की गावाच्या जेवणाची गोष्टच वेगळी असते, हो ना? का तर भेदभाव न करता सगळेच पंक्तीत जेवतात. सगळ्या बायका चुलीवर जेवण बनवतात. मग काय, हे खूप भन्नाट असते बरं का. सगळं आवरलं आणि प्रिया पण काही कमी नव्हती. तिनं पण इतक्या वर्षात सगळं शिकून घेतलं होतं. शहरातली होती तरी. ती गेली चुलीतले पेटलेले लाकडं विझवायला. का तर घरात लहान मुलं होते, मग भाजेल ना कोणाला तरी म्हणून. तेवढ्यात शिवम तिथे गेला आणि ती एकटी आहे हे पाहून तिला तशीच अंधारात ओढून घेतली आणि तिला स्वतःच्या अगदी जवळ घेत म्हणला, "काय हो राणी सरकार, गरम होतंय का?" तशी ती हसून म्हणाली, "नाही हो, सवय झाली आता." आणि तो तिच्या गालावर एक मोठ्याने आवाज करत चुंबन घेत म्हणाला, "हो का?" आणि ती त्याला धक्का देत म्हणली, "शी, घाणेरडे. अहो, ऐकेल ना कुणी, किती आवाज करता." आणि झालं तेच. अतुल भाकरीची पाटी नेण्यासाठी आला होता आणि ते ऐकून गालातल्या गालात हसत म्हणाला, "अरे शिवम, जरा दमानं घे. डोहाळे जेवण बहिणीचं आहे. आता पुढच्या वेळी तुझ्याकडे पण येऊ आम्ही." तशी प्रिया लाजून म्हणली, "बघा, हे असं असतंय तुमचं." तो पुन्हा असंच करत म्हणला, "ए, ही जी कल्पना आहे ना, तशी वाईट नाही बरं का. दुसरा चान्स मिळाला तर बरंच आहे म्हणा." तशी प्रिया म्हणली, "शी, चावट कुठले जा. आता काय नको." तो म्हणला, "ओये, असं कसं नाही हं. शेतकरी कुटुंबात एकाला दोघं असले की भारी असते." तशी प्रिया खूप खूप लाजून त्याला धक्का देत म्हणाली, "बघू बघू आता, सोडा पुन्हा आता मला." संध्याकाळी जेवणाची पंगत बसली. कुणालला वाटलं होतं की लग्न ठरले म्हटल्यावर सासरचे, बहिणीच्या सासरचे लोक मऊ जेवण देतील. पण पाण्यात आली अहिल्यानगरची काळी शेवभाजी, काळ्या मसाल्याची, ज्याच्यावर 2 बोटं तेल तरळत होतं आणि सोबतच चुलीवरची कडक बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. आणि शिवमने कुणालला कानात कुजबुज केली आणि म्हणाला, "कुणालराव, लग्न ठरलंय म्हणून हवेत उडू नका. इथे मेव्हणीच्या सासरचे लोक तुमची फिरकी घ्यायला बसलेत. ही शेवभाजी नाही, नगरचं अग्निदिव्य अस्त्र आहे. गपगुमानं खा." कुणालने धीर धीर करून पहिला घास घेतला आणि भाजी तोंडात जाताच त्याच्या कानातून, नाकातून थेट धूर निघाला. डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या आणि कुणाल पाणी-पाणी करायला लागला. हे बघून जुने जावई बापू म्हणजे चैतन्य मोठ्याने हसल्याने टोमणा मारत म्हणाले, "कुणालराव, पुण्यात कॉम्प्युटर्सवर कीबोर्ड चालवणं सोपं आहे, पण नगरची काळी शेवभाजी पोटात घ्यायला काळजाचा कोट लागतो. आमची भाजी एकदा पोटात गेली की माणसाचा पळसूत्रपणा डायरेक्ट पळून जातो." चैतन्यच्या बाबांनी हसून विशीवर पीळ दिला आणि म्हणाले, "अरे चैतन्या, घाबरू नको पाहुण्याला. अजून तर लग्न ठरलंय पोराचं. तुझा मित्र आहे ना तो. कुणालराव, घाबरू नका. नगरची शेवभाजी खायला जिगर लागती. एकदा की ही पचली ना की नगरची कोणतीच पोरगी आकांक्षाकडे पाहत ते म्हणाले, "तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही हां. हा शब्द आहे आमचा." आकांक्षा कुणालची ही अवस्था पाहून लाजत होती, पण प्रिया तिला हळूच म्हणाली, "बघून घे आकांक्षा, तुझा होणारा नवरा नगरच्या तिखटापुढे कसा पाणी मागतोय." अख्ख्या घरात हासाचा धुरळा उडाला आणि अतुल म्हणाला, "ओ वहिनी, गावाकडे तिखट लागल्यावर पाणी मागितले तर थेट अंघोळ घालतात ना. हे नाही सांगितलं तुम्ही कुणी. घालू का?" तसे सगळे खूप खूप हसले. आणि आता हास्याच्या दुसऱ्या दिवशीची अस्मीच्या घरी डोहाळे जेवणाचा सोहळा सुरू झाला.
घर फुलांनी सजलं होतं. अस्मी हिरव्यागार पैठणीत एखाद्या राणीसारखी नटली होती. पण खरी रंगत आली होती गावाकडच्या बायका आणि नगरचे मित्र जमले होते तेव्हा. आणि खूप सुंदर डोहाळ जेवण झालं आणि तिचं औक्षण करून सगळ्यांनी तिला होणाऱ्या बाळाला आणि तिला खूप खूप आशीर्वाद दिले. मस्त फोटो सेशन झालं आणि प्रत्येक फोटोत प्रियांश अस्मीच्या सोबत होता आणि शिवांशीचा प्रत्येक फोटोत हात हा वंशच्या हातात होता. म्हणजे होताच. कुठे तो तिला खाऊ तरी घालायचा, कुठे गालावर पात तरी घ्यायचा, कुठे तिच्या केसांत हात फिरवायचा. असे खूप सारे मजेशीर फोटो होते आणि हेच सगळं पुढच्या स्टोरीसाठी पाया ठरणार होते बरं का आपल्या. आणि आता आली मिठाई उघडण्याची बार. तसंच चैतन्य आणि अस्मीने विचार करून एक झाकलेली वाटी उघडली तर त्यात निघाली मस्त काजूक बर्फी. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. का तर बर्फी म्हणजे मुलगी आणि पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी अशी समज अजूनही आहे गावाकडे. तर आता बारी होती वेगवेगळ्या खेळांची. पण आजचे खेळ बायका नाही तर पुरुष खेळणार होते हेच ठरलं होतं. कारण चैतन्य आणि कुणाल सतत कामावर असल्यामुळे काही एन्जॉयमेंट होतच नव्हती त्यांची. मग काय ठरलं होतं तेच ठरलं. आणि प्रियाने डोहाळ जेवणात खास खेळ खेळायचं ठरलं. तिने मधून मध चैतन्य आणि कुणाल होणारा जावई होता यांना उभे केलं. चैतन्याने नगरच्या तोऱ्यात कुणालला आव्हान दिलं. म्हणाला, कुणालराव, अहिल्यानगरात काय ते घोंगडी अन फेटा मिळालाय म्हणून स्वतःला जावई समजू नका. अजून लग्न व्हायचंय तुमचं. आज जर या खेळात तुम्ही हरला तर आकांक्षाला घेऊन जायचा विचार डोक्यातून काढून टाका. तसा तो गालात हसला. खेळ असा होता की एका मातीच्या माठात खूप साऱ्या चिठ्ठ्या होत्या. त्यात बाळाची नावं आणि काही काम लिहिली होती. जो चुकीची चिठ्ठी काढेल त्याला शिक्षा. चैतन्याने चिठ्ठी काढली. त्यात निघालं बाळाचे डायपर बदलणे. चैतन्य हसून म्हणला, नगरचा गडी हाय मी, बाळाचे डायपर काय, अख्खी घराची जबाबदारी हसत हसत उचलतो. आणि आता बारी होती कुणालची. कुणालने चिठ्ठी काढली आणि त्यात लिहिलं होतं, आकांक्षाचं कौतुक नगरी भाषेत करणं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कुणाल जरा घाबरलाच कारण त्याला नगरची भाषा येतच नव्हती. तो आकांक्षाकडे बघून पुण्याच्या सुसंस्कृत भाषेत म्हणाला, आकांक्षा, तू खूप सुंदर दिसतेस. तसे अतुल मध्येच ओरडत म्हणाला, ए नाही नाही, हे असले पुण्याचे मऊ डायलॉग आमच्या नगरमध्ये चालत नाहीत. नीट नगरच्या स्टाईल मध्ये सांगा. कुणालने गळ्यातला फेटा जरा बाजूला केला आणि शिवमने त्याला मागून एक डायलॉग सुचवला. कुणाल छाती पुढे काढून डोळे मोठे करून आकांक्षाकडे पाहत नगरच्या रांगड्या भाषेत ओरडला, अरे आकांक्षा, काय झकास दिसतेस तू आज पैठणीत. तुझ्या या कातील लुक पुढं आमचं अख्खं पुणे गार झालंय. लग्न ठरलंय खरं, पण आता थेट अक्षदा कधी पडतात अन तुला घरी नेते असं झालंय मला. आणि कुणालचा हा नकली स्टाईल अवतार बघून चैतन्याने जोरात शिट्टी मारली. आबासाहेबांनी हसून टाळ्या वाजवल्या आणि आकांक्षा थेट लाजून घरात पळून गेली. अस्मी म्हणाली, अयो दाजी, काय जबरदस्त नगरी भाषा बोलता हो, कुठे शिकलात. आणि आता कुणाल न लाजता थेट शिवमच्या पायात पडत म्हणाला, हे माझे परम पूज्य गुरुवर्य बाबा शिवम दाजी की जय हो. तसा सगळ्यांचा खूप खूप हशा पिकला. शेवटी जेवणाची पंगत बसली. चुलीवरची पुरणपोळी, गुळवणी, कटाची झणझणीत आमटी, भजी आणि सुवासिक भात. अस्मीच्या ताटाभोवती 5 दिवे ओवाळले गेले होते. जेवण झालं आणि रात्री सगळे गप्पा मारत असताना कुणाल हळूच चैतन्यकडे गेला आणि म्हणाला, कुणाल, नगरची भाषा आणि पाहुणचार सुरुवातीला झणझणीत वाटतो, पण एकदा की सवय झाली की माणसाला त्याची सवय होते बरं का. आणि चैतन्य हसला आणि कुणालच्या पाठीवर थाप मारत म्हणला, कुणालराव, उमेदवार म्हणून आला होतास, पण नगरचं मन जिंकून चाललास. आता लगीन लवकर उरका, म्हणजे अधिकृत जावई म्हणून अजून तुमची चेष्टा करता येईल. आणि दोघांच्या हसण्याने नगरची ती रात्र अधिकच रंगतदार झाली. अस्मितच्या डोहाळ जेवणाचा गोड सोहळा पार पडला होता. वाड्यातल्या आणि नगरच्या पाहुण्यांचा हसण्या खिदळण्यानं अख्खं घर कडाडून भरलं होतं. कुणालने घेतलेला नगर स्टाईलच्या उखाण्याने आकांक्षा अजूनही गालातल्या गालात हसत होती आणि लाजत होती. सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तोच अचानक आबासाहेबांच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर पुण्याचे गुरुजी असं नाव होतं. आबासाहेबांनी हसून फोन उचलला. राम राम गुरुजी, बोला. पोरांच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा राहता, काय म्हणताय पंचांग. तसा गुरुजींनी बोलायला सुरुवात.
बोलायला सुरुवात केली तसा आबासाहेबांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. आबासाहेब सोफ्यावर ताडकन उभे राहिले. काय म्हणताय गुरुजी, असं कसं होईल? आबासाहेबांचा बदललेला आवाज ऐकून हॉलमधील शांतता पसरली होती. शिवम, प्रिया, चैतन्य आणि कुणाल सुद्धा आबासाहेबांकडे बघू लागले. फोनवर गुरुजी गंभीर आवाजात म्हणले, आबासाहेब, कुंडलीत फार मोठा ग्रह दोष निर्माण होतोय. पण गेल्या 12 दिवसांत कुणाल आणि आकांक्षाचं लग्न झालं तर ते टिकेल, नाहीतर पुढचे 3 वर्ष लग्नाचा एकही मुहूर्त नाही. आणि आणि जर बळजबरीने केलं तर पोरीच्या आयुष्यात संकट येतील. आबासाहेबांच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. फोन ठेवून आबासाहेब मटकन सोफ्यावर बसले. काय झालं आबासाहेब? शिवमने पुढे होऊन विचारलं. आबासाहेबांनी जसा गुरुजींचा निरोप सांगितला तसा आकांक्षाचा चेहरा पांढरा फटक पडला. कुणालाही विचारात पडला. अवघ्या 12 दिवसात लग्न म्हणजे काय? पोरखेळ आहे का? कपडे, दागिने, हॉल, निमंत्रण पत्रिका, कसं होणार सगळं? आणि तसाही मला टाइम हवा आहे अजून तिला समजून घेण्यासाठी. तेवढ्यात चैतन्य, अतुल, शिवम, ईश्वर ताव मारत कडक आवाजात बोलले, आबासाहेब, काळजी कशाला करता? आम्ही नगरची माणसं आहे. संकट आले की छाती ठोकून पुढे उभा राहतो. 12 दिवस आहे ना, तुम्ही हो म्हणा. लग्न धूम धडाक्यात लावून दाखवतो की नाही बघा. शिवमनेही कुणालच्या खांद्यावर हात ठेवला. कुणाललाही घाबरू नका, कुणाल राव, घाबरू नका. तुमचा साला हा अजून जिवंत आहे. 7 दिवसात लग्नाची तयारी करून दाखवतो की नाही तुम्ही बघा. फक्त पुण्याहून वराळ घेऊन या. सगळ्यांना या खंबीर पाठिंबाने वातावरणातील तणाव थोडा कमी झाला होता. पण खऱ्या ड्रामाची सुरुवात तर आता होणार होती. लग्नाची ही घाई कशी करायची यावर चर्चा सुरू असतानाच अचानक घरात एक मोठा बुलेटचा आवाज कडकडला. दुपारच्या शांततेत तो आवाज थेट हॉलपर्यंत घुमला. बुलेटवरून एक धिप्पाड गोरा पान, डोळ्यांवर गॉगल लावलेला आणि गळ्यात सोन्याची जाड साखळी घातलेला तरुण उतरला. त्याचं नाव होतं राघवेंद्र उर्फ राया. राया हा नगरच्या एका मोठ्या राजकीय आणि शेतकरी घराण्यातील मुलगा होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आकांक्षाच्या कॉलेजचा जुना मित्र होता. रायाचं आकांक्षावर कॉलेजपासूनच एकतर्फी प्रेम होतं, पण तो कधी बोलू शकला नव्हता. आकांक्षाच्या लग्नाचं ठरलं हे ऐकून तो थेट हॉल जेवणाच्या निमित्ताने इथे पोहोचला होता. रायाने दारात गॉगल काढला आणि थेट हॉलमध्ये एक मोठ्या आवाजात म्हणला, राम राम इन्स्पेक्टर चैतन्य. काय मग? अस्मिताईचं डोहाळ जेवण उरकलं आणि आमची आठवण पण नाही काढली. आकांक्षाने रायाला पाहिलं आणि ती दचकली. राया, तो इथे? आणि अरे राया, ये बाबा. चैतन्यचे बाबाने त्याचं स्वागत केलं. राया थेट आकांक्षाजवळ गेला आणि तिला निरखून बघत म्हणला, काय आकांक्षे, लय दिवसांनी गाठ पडली तुझी. नगर सोडलं आणि पुण्याला काय गेली? आम्हाला पार विसरूनच गेली की तू. त्याचा बोलण्याचा रोग जरा जास्त जवळकीचा होता, कारण तो सगळ्यांसमोर बोलला होता तिला. कुणाल सोप्यावरून बसून हे सगळं बघत होता. रायने अजून कुणालला पाहिलं नव्हतं. रायने सोफ्यावर ठेवलेल्या सोन्याची अंकी, दागिने पाहिले आणि विचारलं, काय काका मग? आकांक्षाचं लगीन ठरलंय होय? कोण हाय पुण्याचा पाहुणा? आता हा सगळी माहिती काढूनच आला होता. शिवमने कुणालकडे बोट दाखवत म्हणाले, हे बघ राया, हे कुणालराव पुण्यात मोठ्या IT कंपनीत सिनियर इंजिनियर आहेत. आकांक्षाचे होणारा नवरा. रायाने कुणालकडे वरून खालपर्यंत पाहिलं. कुणाल सुटापुटा, सुसंस्कृत, शांत दिसत होता. राया कुणाल जवळ गेला आणि हात मिळवण्याऐवजी त्याने कुणालच्या खांद्यावर जोरात थाप मारली आणि नगरच्या भाषेत म्हणाला, बरं तर तुम्ही आहात का कुणालराव? पुण्यात कम्प्युटरवर बोट फिरवताय होय? छान छान. पण कुणालराव, आमची आकांक्षा नगरची वाघीण आहे. पुण्याच्या मऊ हवेत ती कशी राहणार हेच मला समजेनासं झाले. आणि आता रायाचा तो टोमणा ऐकून कुणालच्या कपाळाची नस फुगली. पुण्याचा शांत कुणाल आता आतून पेटू लागला होता. त्याच्या मनात जेलेसी आणि राग एकत्र दाटून आले होते. राया थांबला नाही. तो पुन्हा आकांक्षाकडे वळाला आणि म्हणाला, आकांक्षे, काय ग, आमच्या नगरचा एखादा रांगडा गडी बघायचा सोडून तू थेट पुण्याचा पाहुणा निवडला की ग. लग्न टिकेल का तुझं तिथं? आता मात्र मर्यादा ओलांडली गेली होती. शिवम पुढे होणार होता, पण त्याला कुणालने थांबवले आणि कुणालच कडक रिप्लाय आणि नगरच्या विरुद्ध पुणे विरुद्ध सामना तर होणारच होता. कुणाल सोप्यावरून शांतपणे उठला. त्याने आपल्या शर्टच्या बाह्या सरकवल्या आणि रायाच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला. राया उंचीने थोडा जास्त होता, पण कुणालच्या डोळ्यात आत्मविश्वास वाघासारखा होता. कुणाल अत्यंत कडक आणि थंड आवाजात म्हणाला, राघवेंद्रजी, बरोबर ना? तुम्ही म्हणालात ना की पुण्याच्या मऊ हवेत नगरची वाघीण कशी राहणार? हो, तेच मी म्हणालो. काय चुकीचं बोललो? रायाने मिशीवर पीळ दिला आणि कुणालला म्हणाला. कुणाल हसला आणि म्हणाला, चुकीचं हेच बोललात की तुम्ही पुण्याला फक्त मऊ समजताय. ज्या पुण्याच्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तिथला माणूस शांत नक्कीच असतो, पण समोरच्याची लायकी काढायची वेळ लागत नाही त्याला. कम्प्युटरवर बोट फिरवणारी आमची हात वेळ आली तर अहिल्यानगरच्या शेतात 70 किलोची पोती पण उचलतात आणि नगरच्या मातीत
येऊन इथली काळी शेवभाजी पण पचवतात. कुणालचा हा रुबाब आणि रुबाब बघून आकांक्षांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. कुणाल पुढे म्हणाला, आणि राहिला प्रश्न आकांक्षाचा, तर ती वाघीण नक्कीच आहे आणि या वाघिणीची सोबत फक्त एका वाघाला शोभते. कोणा ऐऱ्या गैऱ्याला आणि तुझ्यासारख्या नथू खैऱ्याला नाही. लग्न 12 दिवसात असो की 12 तासात, आकांक्षा माझी आहे, माझीच राहणार. सो मिस्टर राया, थँक्स फॉर कन्व्हर्स. लग्नपत्रिका वेळेवर पोहोचेल, बुलेट घेऊन निघू शकता. आणि आता कुणालचा हा टावर तोड डायलॉग ऐकून चैतन्याने जोरात टाळी वाजवली आणि म्हणाला, एक नंबर कुणाल राव, काय झाडी काय डोंगर, काय तुमचा डायलॉग एकदम कडक, जसा चिखलीचा घाट वळणा वळणाचा. शिवमने रायाच्या पाठीवर धपाटा टाकला आणि म्हणाला, काय राया, मिळाला का रिप्लाय आमच्या जावईचा? पुण्याचा असला ना तरी आता त्याला नगर आणि वाडा दोन्हीचा डोस मिळालाय, मग सुमडीतून कोंबडी करून निघा. रायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याचा इगो दुखावला गेला होता. तो आकांक्षाकडे बघत म्हणाला, बघू 12 दिवसांनी लगीन होते का ते मी बघतो. असं म्हणून राया पाय आपटत निघून गेला. राया गेला, पण आता जाता जाता तो एक अशी नजर देऊन गेला होता ज्याने शिवमच्या मनात शंकेची पालचूक चुकली. तर 12 दिवसांचा अवधी, लग्नाची प्रचंड घाई आणि त्यात नगरचा एका श्रीमंत आणि ताकदवान रायाचा पडलेला आडवा पाय. कुणाला आणि आकांक्षाचं लग्न ठरल्याप्रमाणे पार पडणार का, की राया 12 दिवसांनी काही नवीन राजकारण करून लग्नात विघ्न आणणार, हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.